उपवास असो किंवा नसो, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे केळीचे वेफर्स बनवून बघा. बघून वाटतंय की हे घरी बनवण्यात हे असे खूप छान मस्त असे तयार होतात. पांढरे शुभ्र कुरकुरीत, बरं का, अजिबात तेलकट होत नाहीत, तेल अजिबात पित नाहीत. हे केळीचे झटपट बनवून तयार होतात. हे केळीचे चिप्स काही वेळ लागत, अगदी 10 मिनिटामध्ये हे केळीचे चिप्स बनवून तयार होतात. झटकेपट असे, जास्त काही खटाटोप न करता आज आपण केळीपासून मस्त असे केळीचे चिप्स बनवणार आहोत. चला तर मग हे केळीचे चिप्स कसे बनवायचे ते पाहूयात. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे एक केळीची मी इथे फणी घेतली आहे. आता त्या फणीपासून केळ्या आपल्याला काढून घ्यायच्यात 4. आता इथे केळी निवडताना कशी निवडायची तीच केळी वापरली जाते. म्हणजे असे लांबट आकाराची केळी, जाड आकाराची केळी घेताना कशी हिरवीगार घ्यायची, दाबून पाहिली तर कडक घ्यायची आहे केळी, पिकलेली अजिबात घ्यायची नाही आहे. आता हे इथे आपल्याला केळीची आहे ती साल काढून घ्यायची. केळीची साल काढताना सगळ्या सालीची एकदाच केळीची साल काढून घ्यायची नाही आहे. कारण काय होतं, केळी जी आहे ती काळी पडते जास्त वेळ अशीच ठेवल्यामुळे. मी इथे 2 केळ्याची साल काढून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी चाकूने देखील साल काढू शकता. जास्त वेळ जर तुम्ही ही केळी ठेवली तर तुमची केळी काळी पडू शकते. त्यासाठी केळी सोलत असताना एकदमच सगळी सोलून घ्यायची नाही आहे. 2-2, 1-1 अशा सोलून घ्यायच्या आहेत. इथे मी केळ्या देखील सोलून घेतलेले आहेत 2. आता इथे मी स्लायसर घेतलेला आहे. तुमच्याकडे जे घरातलं कुठलं स्लायसर असेल ते घ्यायचं आहे चिप्सचं. आणि गोल आकारामध्ये हे चिप्स आपल्याला केळीसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चिप्स करायच्या अगोदर पाण्याने. आता इथे मी गोल आकाराचे स्लाइस करून घेतलेले आहेत. इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि हे चमच्याने मीठ आहे विरघळवून घ्यायचे पाण्यामध्ये. आता आपल्याला केळीचे वेफर्स करायला घ्यायचे. मी इथे वेफरची खिसणी घेतलेलं आहे. चांगलं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पुन्हा गॅस आहे तो आपल्याला मंद करायचा आहे कडकडीत झाल्यानंतर. आणि हे आता मंदच गॅसवरती आपल्याला छान तळून घ्यायचे. सुरुवातीला बघू शकताय छान असे बुडबुडे देखील आलेले आहेत वरती बस. आता इथे मी घेणार आहे. आपण मीठ आहे ते पाण्यामध्ये विरघळवून घेतलेलं आहे. त्यात आपल्याला साधारण 1 चमचा घालायचे. आणि हो, पाणी घालताना मिठाचं काळजी घ्यायची आहे कारण ते अंगावर उडू शकतं. शक्यतो असते ते केळीचे वेफर्स टाकल्यानंतर पाणी उडतं, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित नीट टाकायचं. आता आपल्याला हे छान 3 ते 4 मिनिट छान असे तळून घ्यायचे. फक्त कडक होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे. जास्त लालसर वगैरे कलर करायचं नाही आहे चिप्सचा. आता बघू शकताय बुडबुडे देखील कमी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही केळीच्या चिप्सवरचे. केळीचे चिप्स कसे तळलेत ओळखायचे कारण नंतरून ते छान असे बुडबुडे कमी होतात. इथे तळले गेले तर आपण काढून घेऊयात बाजूला प्लेटमध्ये. आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते. असे लांबट आकाराचे असे स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि केळी धरताना आडवी धरायची, म्हणजे स्लाइस अशा आडव्या पडतात बघू शकताय तुम्ही. आणि जी खिसणी आहे ती वाफ लागते त्याच्यासाठी आपल्याला आडवी करून ठेवायची, म्हणजे आडवी धरायची आणि खिसायची. आता इथे आपल्याला जे स्लाइस आहे त्या मोकळ्या करून घ्यायच्यात, एकामेकाला चिटकलेल्या आहेत त्या, म्हणजे आपले वेफर्स असे छान असे सुटसुटीत तयार होतील याच्याकरता. आता आपल्याला हे तळून घ्यायचे साधारण 3 ते 4 मिनिट छान असे. बघू शकता फार काही वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटामध्ये हे बनवून तयार होतात. मी ते 1 चमचा मिठाचं पाणी टाकलेलं आहे. मिठाचं पाणी टाकल्यामुळं काय होतं तेलामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये केळीच्या चिप्सवरती, तर ते मीठ जे आहे त्या केळीला छान लागतं आणि आपले चिप्स देखील आहेत केळीचे मस्त, आपण जसे बाहेरून आणतो ना अगदी तशी मस्त अशी टेस्ट लागते. तुम्हाला कळणार देखील नाही घरच्याला हे बाहेरून आणलेत का. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घ्या. तळलेले छान असे झालेले आहेत. बघू शकता कलर सुंदर आलेला आहे. आणि केळीच्या चिप्सला तिखट लावताना गरम गरम लावायचा, घाणा काढला की लगेच. काश्मीरी लाल तिखट लावलेलं आहे, छान लागतात आपले. किंवा तुम्हाला असे चाट मसाला देखील टाकून तुम्ही करू शकता ह्याच्यावरती. साधेसुद्धा खूप सुंदर लागतात.
बघू शकताय मस्त तयार झालेले आहेत. आता इथे सर्व वेफर्स करून घेतलेले आहेत. आता या आवाजातून तुम्हाला लक्षात येत असेल अगदी मस्त कुरकुरीत हे आपले वेफर्स बनवून तयार झाले आहेत. जरासुद्धा तेलकट राहिले नाही आहेत. हे वेफर्स तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि बनवून ठेवले तर 1 महिना 2 महिने आरामशीर टिकतात. हवाबंद डब्यात भरून ठेवायचे, खूप छान राहतात. माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत